नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की कॅन्डलस्टिक चार्ट डिकोडिंग. त्याच्यामध्ये आपण बघितलं की कॅन्डल काय असते, कॅन्डल तयार कशी होते. एक कॅन्डल आपल्याला 4 इन्फॉर्मेशन देते: ओपन, हाय, लो आणि क्लोज. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नेमकी टाईम फ्रेम काय कन्सेप्ट असते, ती कशी सिलेक्ट करायची आणि कुठून सिलेक्ट करायची. जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर मी एक रिक्वेस्ट करेल तुम्हाला की सुरुवातीपासून सिरीज पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डोजी म्हणजे नेमकं काय, तो तयार कसा होतो, टाईप्स ऑफ डोजी, आणि इम्पॉर्टंट म्हणजे त्याचं सेंटिमेंट काय असेल आणि आपल्याला ट्रेडिंगमध्ये त्याचा काय उपयोग आहे. आता आपण बघूया डोजी पॅटर्न. तर आता आपण एक कॅन्डल शिकताना बघितलं होतं की ओपन, क्लोज, हाय, लो, बरोबर. आता समजा एखादा स्टॉक जर ओपन होतोय आणि तिथेच जाऊन क्लोज होतोय तर आपण सिम्पली त्याला डोजी म्हणणार आहे, बरोबर. तर डोजीचे असे काहीतरी टाईप्स दिसू शकतात तुम्हाला. अशा प्रकारचा असेल डोजी की जिला छोटीशी बॉडी आहे पण ती इग्नोर करू शकतो आपण. तिचा कलर ग्रीनही असू शकतो किंवा रेडही असू शकतो. ओके. तर नेक्स्ट बघूयात आपण. आता आपण बघूयात की नेमका डोजी तयार कसा होतो. आता समजा एखादा स्टॉक ओपन झाला 100 रुपीज प्राईजला, बरोबर. प्राईज वाढली, 102ला गेला तो. देन अजून प्राईज वाढली, प्राईस 104ला गेली आणि तिथून काय झालं तर सेलर्स आलेत आणि सेलर्सने प्राईस खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे, सेलर्सने प्राईस खाली दाबण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर. आता प्राईस काय झाले तर ओपनिंग प्राईसपेक्षा प्राईस खाली गेली आहे, 98ला गेली आहे. अजून प्राईस पडली आहे, 94ला गेली आहे, बरोबर. सेलर्सने प्राईस ओपनिंग प्राईसपेक्षा खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे, रेड कॅन्डल झाली आहे. आत्ता काय झालं आहे, जेव्हा प्राईस 94ला आली तेव्हा बायर्सने परत मार्केटवरती नेण्याचा प्रयत्न केला आहे, बाईंग होती आहे तिथे, बरोबर. आणि जिथे ओपन झाला होता तो स्टॉक तर तिथेच जाऊन क्लोज झाला आहे, बरोबर. आता काय दिसतंय आपल्याला, ओपन इज इक्वल टू क्लोज दिसतंय, हाय आणि लो दिसत आहेत, बरोबर. जेवढं सेलर्सने मार्केट खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे तेवढंच बायर्सने वरती नेऊन ठेवले आणि मार्केट ओपन इज इक्वल टू क्लोज झाले, बरोबर. मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं डोजी म्हणजे काय, तर जिथे ओपन इज इक्वल टू क्लोज असेल. आता बघूयात आपण टाईप्स ऑफ डोजी. तर ही जॅपनीज वर्ड्स आहेत. तर सगळ्यात पहिला टाईप असेल तो म्हणजे ग्रेव्हस्टोन डोजी, जो कबरीप्रमाणे दिसतो म्हणून त्याचं नाव ग्रेव्हस्टोन डोजी आहे. पण आपल्याला सिम्पली याच्यातून काय बघायचं आहे तर ओपन इज इक्वल टू क्लोज म्हणजे डोजी बघायचं आहे आपल्याला. आहे का ओपन इज इक्वल टू क्लोज? आहे. देन आहे लॉंग लेग डोजी, ज्याचे लेग्स लॉंग आहेत किंवा वीक्स मोठे आहेत तर त्याला आपण सिम्पली लॉंग लेग डोजी बोलणार आहे. देन आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. पण आपल्याला सिम्पली याच्यातून एवढंच पाहायचं आहे की ओपन इज इक्वल टू क्लोज म्हणजे डोजी. तुम्हाला हे सगळे टाईप्स काही पाठ करायची गरज नाही, याच्या व्यतिरिक्त अजून काही टाईप्स असतील. तर आत्ता बघूयात आपण की नेमकं सेंटिमेंट ऑफ डोजी, की डोजीचा अर्थ नेमका काय. तर आपण बघितलं की ओपन इज इक्वल टू क्लोज असतं, जेवढं सेलर्सने मार्केट खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे तेवढंच बायर्सने वरती नेण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर. ओपन इज इक्वल टू क्लोज झाले. तर ही काय आहे तर इनडिसिजन कॅन्डल आहे. या दिवशी कोणीच विन नाही झाले, ना सेलर्स विन झालेत ना बायर्स विन झालेत. आता समजा एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 2 टीममध्ये मॅच आहेत. एकाने समजा 100 रन्स बनवलेत आणि दुसऱ्या टीमने पण 100च रन बनवलेत, तर काय होणार, मॅच टाय झाली आहे, कोणीच विन नाही झालं आहे त्या दिवशी. सेम या दिवशी सेलर्स पण विन नाही झालेत आणि बायर्स पण विन नाही झालेत. तर यातून आपल्याला काय शिकायचं आहे, डोजी म्हणजे इनडिसिजन कॅन्डल, या दिवशी कोणीच विन नाही झाले. हा पॅटर्न जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये दिसणार त्याच्यानंतर एक चांगला ट्रेंड येण्याची पॉसिबिलिटी असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मार्केटमध्ये डेली टाईम फ्रेमवरती 2-3 दिवस डोजी दिसत आहेत, त्याच्यानंतर मार्केट कुठेतरी जाऊ शकतो, तर ही नेमकी अलर्ट कॅन्डल असेल आपल्यासाठी. आता आपण चार्टवरती ॲक्च्युअल प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूयात की डोजी नेमके तयार कसे होतात. तर आता आपण काय आहोत तर 5 मिनिट टाईम फ्रेमवरती आहोत. तर आपण इथे डेली टाईम फ्रेम सिलेक्ट करू सगळ्यात पहिल्यांदा. आता आपण बघूयात याच्यामध्ये की डोजी कुठे दिसतोय का. आता इथे बघा बरं, डोजी इथून कुठे आहे का, थोडासा चार्ट आपण झूम करूयात. आता इथे एक दिसतोय आपल्याला, 20 नोव्हेंबरला दिसतोय. त्याच्यानंतर अजून एक चांगला डोजी शोधण्याचा प्रयत्न केला तर इथे 1 नोव्हेंबरला दिसतोय आपल्याला आणि इथे सलग 3 झालेत. 1 नोव्हेंबरला आहे, 2 नोव्हेंबरला आहे आणि 3 नोव्हेंबरला आहे. आता समजा 1 नोव्हेंबरचा ओपन आणि क्लोज बघायला गेलं तर काय आहे, 42,694 आणि क्लोज काय आहे तर 42,700. तेवढे 6-7 पॉईंट चालून जातात इकडे तिकडे. आता 2 नोव्हेंबरचं बघा काय आहे, ओपन 43,018
आणि क्लोज काय असेल तर 43,017. तर हा एक चांगला डोजी आहे. तर आता हा कधीचा आहे तर 2 नोव्हेंबरचा आहे. आपण या दिवशी नेमकं जाऊन बघूयात की काय झालं होतं. आता आपण सगळ्यात पहिलं काय करू की डेलीवरनं 5 मिनिटावरती शिफ्ट होऊ. आता 5 मिनिटावरती शिफ्ट झाल्यानंतर ना आपल्याला काय दिसते, आपण काय करूयात इथून 2 नोव्हेंबर सिलेक्ट करू. ओके, आपण आलो समजा 2 नोव्हेंबरच्या दिवशी. आता हा जो तुमच्यासमोर चार्ट दिसतोय स्क्रीनमध्ये तर तो असेल 2 नोव्हेंबरचा, बरोबर. आता आपण काय करूयात की इथे एक लाईन ड्रॉ करूयात, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूयात. ओके, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. ही लाईन काय सांगते आपल्याला, ओपन आणि क्लोज सांगते. आता तुम्हाला समजण्यासाठी मी एक इथून पाथ ड्रॉ करते. आता समजा इथून बायर्स आलेत, बरोबर. इथून परत खूप मोठी सेलिंग झाली आहे आणि इथे बायर्स सेलर्स येत 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 काय झालं आहे, इथून थोडेसे सेलर्स आलेत आणि इथे जाऊन मार्केट क्लोज झाले, बरोबर. जिथे मार्केट ओपन झालं होतं तिथेच जाऊन क्लोज झालं आहे परत. तर या दिवशी काय झालं आहे, बायर्स पण विन नाही झालेत आणि सेलर्स पण विन नाही झालेत. मग आपण याला काय म्हणणार तर इनडिसिजन कॅन्डल. तर सिम्पल याला आपण डोजी म्हणणार. तर हा सिंगल कॅन्डल पॅटर्न आहे. तर सिंगल कॅन्डल पॅटर्नमध्ये अजून 2 टाईप्स येतात, ते म्हणजे मारुबोजू, त्यालाच आपण पॉवर कॅन्डल म्हणतो, आणि दुसरा म्हणजे हॅमर पॅटर्न. पण हे पॅटर्न शिकण्याआधी आपल्याला अजून काहीतरी कंटेंट शिकावं लागेल, जेणेकरून ते पॅटर्न्स आपल्याला चांगल्या प्रकारे समजतील की त्याचा यूज करून आपण कशा प्रकारे ट्रेड घेऊ शकतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉंग ट्रेड आणि शॉर्ट ट्रेड बघणार आहे. एक ट्रेडर जसं वाढत्या मार्केटमध्ये पैसे कमवतो तसंच पडत्या मार्केटमध्ये त्याला पैसे कमवता येतात. ॲज अ ट्रेडर माझ्या अनुभवानुसार एक ट्रेडर वाढत्या मार्केटपेक्षा पडत्या मार्केटमध्ये आपलं कॅपिटल चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर प्लीज बेल आयकॉन चालू करून ठेवा. जेव्हा माझे व्हिडिओज येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू.